हॅलो डिअर स्टुडंट, कसे आहात सर्वजण? बघा, आपण 8वीचा चॅप्टर चालू केला आहे 2-3 दिवस झालं. त्यामध्ये आपण पोल्युशन चॅप्टर आहे 8वा, ज्याच्या काही बेसिक डेफिनेशन आपण 2 लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये आपलं पोल्युशन झाले, पोल्युटंट झाले, एअर पोल्युशन झाले. पोल्युशनचे डेफिनेशन दिले, पोल्युटंटची डेफिनेशन दिली, तुम्हाला एअर पोल्युशनची डेफिनेशन दिली. आज आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल. जेव्हा आता आपण एअर पोल्युशन बघितलं, एअर पोल्युशन कसं होतं हे आपल्यालाही माहिती आहे, पण त्याचे इफेक्ट काय होतात ॲनिमलवर, प्लांट्सवर, आपल्या आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरवर, हे आपल्याला आता स्टेप बाय स्टेप आपल्याला रीड करायचं आहे. बघा, तुम्हाला मी पोल्युशनची पण डेफिनेशन लिहून दिली. काय? कॉन्टॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट नोन ॲज पोल्युशन. थोडं एकदा रिवाइज करतो जेणेकरून काय होईल. आता लेक्चर हा चालू आहे, मग प्रिव्हियस डेफिनेशन आपल्याला जर रिपीट झाले तर आपल्याला कानावर पडतील आणि ते आपल्याला पाठांतर होऊन जातील. तर पोल्युशन सांगितले, पोल्युशन म्हणजे आपल्याला डेफिनेशन फिक्स इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये विचारली जाते, ते आपल्याला सांगता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. पोल्युशन म्हणजे काय बघा, कॉन्टॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट नोन ॲज पोल्युशन. जे आपलं नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण कॉन्टॅमिनेटेड करतो. वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतील, इंडस्ट्रियलायझेशनचा स्मोक असेल, सॉइल मधले काही मायक्रोब्स असतील, पोलन ग्रेन्स असतील, यांच्यामुळे आपलं काय होतं, पोल्युशन क्रिएट होतं, त्याला आपण पोल्युशन म्हणतो. आता पोल्युटंट जे फॅक्टर अफेक्टिंग करतात, आता ह्या पोल्युशनला जे फॅक्टर अफेक्ट करतात पोल्युशन होण्यासाठी किंवा पोल्युशन घडून आणतात, त्याला आपण पोल्युटंट म्हणतो. फॅक्टर अफेक्टिंग टू द नॅचरल प्रोसेस ऑफ नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टम कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन बायोटिक अँड अबॅटिक इफेक्ट, म्हणजे त्याला आपण पोल्युटंट म्हणतो. जे फॅक्टर अफेक्टिंग करतात एखाद्या नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टमला, जे आणि ते हार्मफुल इफेक्ट करतात कुणावर, बायोटिक आणि अबायोटिक, म्हणजे लिव्हिंग वर पण आणि नॉन लिव्हिंग वर पण, त्याला आपण काय म्हणतो, पोल्युटंट. म्हणजे थोडक्यात पोल्युशन घडून आणणारे फॅक्टर त्याला आपण पोल्युटंट म्हणतो. बघा, त्याच्यानंतर आपण एअर पोल्युशन बघितलं. काय बघितलं? एअर पोल्युशन इज द कॉन्टॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्सेस लाईक, आपण बघितलं, पॉइझन गॅसेस असेल, स्मोक असेल, किंवा तुमचं मायक्रोब्स असेल. म्हणजे जे एअर पोल्युशनला सबस्टन्स, एअर पोल्युशन होण्यासाठी हार्मफुल आहेत कोणते सबस्टन्सेस, तुमचे हार्मफुल गॅसेस झालं, स्मोक झालं, त्याच्यानंतर आपले मायक्रोब्स, त्याला आपण एअर पोल्युशन म्हणतो. मग आता एअर पोल्युशन बघितलं, डेफिनेशन बघितली. मग ह्या एअर पोल्युशनचा इफेक्ट आपल्या प्लांट्सवर काय होतो, ॲनिमलवर काय होतो, त्याच्यानंतर आजूबाजूचा आपला जो ओझोन लेअर आहे त्याच्यावर पण त्याचा इफेक्ट होतो, त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आहे, हे आपल्याला पुढे स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. आज बघा फक्त इफेक्ट. एअर पोल्युशन सगळ्यात डेंजरस सध्याच्या कंडिशनला. एअर पोल्युशन कुणावर इफेक्ट करतोय? प्लांटवर पण करतोय, ॲनिमलवर पण करतोय. प्लांटवर कसा करतो, ॲनिमलवर काय इफेक्ट होतो त्या एअर पोल्युशनचा आपण बघूया. आता बघा, एअर पोल्युशनला आपण कुठल्या पण गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या असं एकदम इंडस्ट्रियलायझेशन एरियात गेलो, कुठल्या तरी एखाद्या सिटीमध्ये गेलो, गुदमरल्यासारखं होते का, तिथं फ्रेश एअरच नसतो, असतो पण कमी प्रमाणात, एकदम ग्लोबल वॉर्मिंग असतं, एकदम गरम व्हायला लागतं. मुंबई सारख्या ठिकाणी बघा, आपल्या ठिकाणी मस्त एकदम फ्रेश असं. आता बघा, इफेक्ट ऑन अगोदर प्लांटवर बघू, त्याच्यानंतर आपण ॲनिमलवर बघू. आता काय म्हटले बघा, एखादा एअर पोल्युटेड एरिया आहे ज्या ठिकाणी आपले प्लांट्स आहेत, स्टोमाटा गेट क्लोज्ड. आता स्टोमाटा म्हणजे काय बघा, हे आपलं लिव्ज आहे, थोडक्यात समजा असं रफली, तर लिव्ज आहे. ह्या लिव्ज मध्ये बारीक स्टोमाटा असतात. अशा प्रकारचे स्टोन म्हणजे पर्णछिद्र, थोडक्यात अशी बारीक बारीक पर्ण. त्याला जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला असं दिसतं त्याचं चित्र, काजूचे असं आकार असल्यासारखं असतं. म्हणजे हे जे स्टोमाटा आहेत, पर्णछिद्र काय करतात, वातावरणातलं पाणी शोषून घेतात किंवा आतमधलं पाणी बाहेर टाकतात, ऑक्सिजन त्याच्यातून हवा आतमध्ये घेतात. ते स्टोमाटा पानात, पर्णछिद्र म्हणतो आपण त्याला, ते क्लोज होऊन जातात. ते क्लोज झाले तर आपल्या प्लांटची ग्रोथच होणार नाही. मग किती मोठा इफेक्ट आहे आपल्या प्लांट्सवर एअर पोल्युशनचा. दुसरा बघा, ग्रोथ इज रिटार्डेड, त्याची उंचीच खुंटणे. आता हा प्लांट आहे, हा लिव्ज आहे, याला पूर्ण वॉटर मिळालं, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळाले, आणि अचानकच त्याची हाईट थांबायला लागली, म्हणजे ती हाईटच वाढत नाही, इथंच थांबली. त्याला फ्रूट लागेल का, फळ लागेल का, नाही लागणार. कशामुळे? एअर पोल्युशन. कारण त्याचे स्टोमाटाच क्लोज झाल्या, त्याची ग्रोथच होणार नाही, त्याला न्यूट्रिएंट्सच मिळणार नाही, त्याला सनलाईट रेज मिळणार नाही. फोटोसिंथेसिससाठी आपल्याला ते महत्वाचं आहे खूप. ती ग्रीन व्हायचं, येलो होऊन जाईल, झालं, मग फोटोसिंथेसिस प्रोसेस स्टॉप होते, फ्रूटच लागत नाही. असं लिव्ज गेट येलो बघा, म्हणजे त्याची पानं काय होतात, पिवळे व्हायला लागतात. ज्या झाडाचे पाने पिवळे लागतात ते समजायचं तिथे एअर पोल्युशन आहे.
असे 3 छोटे छोटे इफेक्ट आहे